बाळासाहेबांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त एकत्र आले राज आणि उद्धव ठाकरे। शिवाजी पार्कमध्ये स्मृतिस्थळावर दोन्ही नेत्यांची भेट। राजकीय मनोमिलन होणार का? चर्चेला ऊत। खरोखर डोळ्यांची पारणे फाडण्यासारखे आज राजसाहेबांनी इथं कार्य केल्याचं वाटतं आणि खरोखर महाराष्ट्राची अशी इच्छा आहे की ही दोन वाघ एकत्र यावेत आणि अखंड महाराष्ट्र भगवा करावा ही सर्व शिवसैनिकांची इच्छा आहे। राज उद्धव यांच्या भेटीमुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्येही उत्साह। दोघंही भाऊ एकत्र आले तरच महाराष्ट्राचं भलं होईल, शिवसैनिकांच्या भावना। असे सतत वारंवार जे भेटत जातील आणि त्याच्यामध्ये जे सातत्य राहील तर एक दिवस असा येईल निश्चितपणा की ज्या दिवशी या महाराष्ट्रातील जनता जे अपेक्षा करते आहे ह्या गोष्टी त्यात घडून येतील। राज आणि उद्धव ठाकरे भेटीचं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केलं स्वागत। म्हणाले, दोघं भाऊ एकत्र आले तर स्थापन करतील सत्ता। नमस्कार, मी विशाल। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। ह्या होत्या आत्ता या क्षणाच्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, ज्याबद्दलच्या हेडलाईन्स आपण जाणून घेतल्या। पण आता यानंतर आपण नजर टाकणार आहोत गावात नेमकं काय घडतंय, यावरती काय घडामोडी आहेत आतापर्यंत हे आपण बघायचंय। पण त्यापूर्वी एक नजर इतर हेडलाईन्सवर। कांद्यावर डायरेक्ट गारांचा मारा झाल्यामुळं कांद्यावर बुरशी येणार आहे, त्याच्यामुळे कांदे डायरेक्ट जमिनीतच सोडून जाणार आहे आणि त्याचं उत्पन्न खर्च सुद्धा निघणार नाही। नाशिकमध्ये 3 दिवसात 250 मिलीमीटर पावसाची नोंद। रब्बी पिकाला फटका, कांद्याचं मोठं नुकसान। डाळिंब आणि द्राक्ष बागायतदार ही अडचणी। कोल्हापुरात अवकाळी पाऊस, गुराळघरं धोक्यात। गूळ उत्पादनावर मोठा परिणाम। त्यामागे 190 रुपयांची मजुरी वाढवून 300 रुपये करा। तोडणीसाठी मिळणारी मजुरी वाढवण्याची ऊसतोड कामगारांची मागणी। शिक्षण हक्क कायदा केवळ कागदावरच। आजही ऊस तोडणी कामगारांची मुलं शिक्षणापासून वंचित। सरकार आणि साखर कारखाने दोघांचंही शिक्षणाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष। आणि वसईतल्या माही महोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांसमोर उलगडते जुनी वसई। खेळ्यांपासून वाड्यांपर्यंत विविध संस्कृतीचं नव्या पिढीला दर्शन। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपण सुरुवात करणार आहोत नाशिकच्या बातमीने। नाशिक जिल्ह्यात ऐन हिवाळ्यात गेल्या 3 दिवसात सरासरी 250 मिलीमीटर पाऊस पडलेला आहे। मनमाड, चांदवड, लासलगाव, पिंपळगाव या ठिकाणी शेतात आणि खळ्यात दोन्ही ठिकाणी कांदे भिजलेत आणि गेल्या काही महिन्यांपासून कांद्याचे भाव कोसळले होते। त्यात पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी अधिकच संकटात सापडलाय। तर दुसरीकडे मालेगाव, सटाणा, बागलाण या तालुक्यात डाळिंबाचं अतोनात नुकसान झालंय। घोटी इगतपुरी परिसरात भाताचं उभं पीक पुन्हा पाण्याखाली गेलंय। का गारपिटीचा साईड इफेक्ट होईल का? कांदा काढायचाच नाही, कांदा राहिलेलाच नाहीये। कांदा काढता येणार नाही, काढल्यानंतर तो कांदा जमिनीत राहणार, पातवरती येणार। कांदा पूर्णपणे सडून गेलेला आहे। 99% नुकसान झालेली कांद्याची। कांदा कुठल्याही बाबतीत शेतकऱ्याला फायद्याचा नाही। मार्केटमध्ये गेल्यानंतर मार्केट 1500-1000 रुपये मार्केट चालू आहे, त्या ठिकाणी कांद्याला हा 5000 रुपयाचा भाव भेटावा ही शेतकऱ्याची इच्छा आहे। कांद्यावर डायरेक्ट गारांचा मारा झाल्यामुळं कांद्यावर बुरशी येणार आहे, त्याच्यामुळे कांदे डायरेक्ट जमिनीतच सोडून जाणार आहे आणि त्याचं उत्पन्न खर्च सुद्धा निघणार नाही आणि त्याच्यामध्ये लाईट सुद्धा नाही आम्हाला टाइमवर भेटत की गार झाल्यानंतर त्याच्यावर पाणी सोडू शकत म्हणून। आणि त्याचं उत्पन्न म्हणजे उत्पन्नाला जवळजवळ कांद्याचं उत्पन्न घेण्यासाठी जवळजवळ 30 ते 35 हजार रुपये खर्च येतो। तर एकरी जवळजवळ 10 ते 15 क्विंटल सुद्धा कांदा निघू शकत नाही। नाशिक जिल्ह्यातल्या 75,000 हेक्टर क्षेत्रातल्या द्राक्षबागांना अवेळी पावसाचा फटका बसलाय। जिल्ह्यातल्या निफाड, मालेगाव, दिंडोरी या तालुक्यातले द्राक्ष बागायतदार सध्या चिंतेत आहेत। काही बागा फुलोऱ्यावर आल्या होत्या तर काही बागातली द्राक्ष काढणीसाठी तयार होत होती। दोन्ही प्रकारच्या बागांचं मोठं नुकसान झालंय। फुलोरा गळून गेलाय तर गारांच्या फटक्यामुळे द्राक्षाच्या मळ्यांना तडे पडतायत। त्यात भुरी, डावणी, करपा यासारख्या रोगांची लागण होण्याचा धोकाही वाढलाय। द्राक्षमणी कुजण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे।
ही द्राक्षमणी कुजू नये यासाठी बागायतदारांना 25 ते 30 हजार रुपयांची जास्तीची फवारणी करावी लागणार आहे। महसूल विभागातर्फे झालेल्या नुकसानीचा सध्या पंचनामा सुरू आहे। शासनाने काही केलं पाहिजे तर आमच्यासाठी। आता आमचे हे 2-4 दिवसाच्या याच्यात खूप नुकसान झालेलं आहे। 80 ते 90% आमचं नुकसान झालेलं आहे। ते शासनाने काही करावं अशी आमची इच्छा आहे सर्व आमच्या ग्रामस्थांची। कर्ज भरू शकत नाही आम्ही, आम्हाला आता काही पर्यायच नाही। आणि याबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमच्या नाशिकच्या ब्युरो चीफ दीप्ती राऊत आपल्या बरोबर आहे। दीप्ती, द्राक्षाचा सीझन सुरू झालेला होता, कांदा देखील मार्केटमध्ये नवीन कांदा हा येणार होता, त्यात पडलेला हा पाऊस शेतकऱ्यांना कोणत्या आव्हानाला आता सामोरं जावं लागतं या पावसामुळे? विशाल, अत्यंत भयंकर अशा स्वरूपाचं हे आर्थिक संकट असणार आहे जिल्ह्यावरती आणि पर्यायाने शेतकऱ्यांवरती। आतापर्यंतच्या प्राथमिक अंदाजानुसार या सलग 4 दिवस पडलेल्या पावसामध्ये जिल्ह्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये एकट्या जवळजवळ 200 कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे शेतीमालाचं आणि पिकाचं। तसं आता आपण बघतोय की इगतपुरी, घोटी ह्या ठिकाणी खरीपाची जी पिकं तयार झालेली होती विशाल, त्याला सुद्धा फटका बसलेला आहे आणि रब्बीची जी पिकं येऊ घातलेली होती त्याला सुद्धा फटका बसलेला आहे। त्यामुळे दोन्ही प्रकारची पिकं ह्या पावसामुळे उद्ध्वस्त झालेली आहेत। भात काढणीला आलेलं होतं, खळ्यावरती त्याच्या सगळ्या रचल्यात आलेल्या होत्या, ते भात भिजलेलं आहे घोटी इगतपुरी परिसरामध्ये। या ठिकाणी नाशिकमध्ये निफाड, पिंपळगाव, मालेगाव ह्या सर्व पट्ट्यामध्ये आपण बघतोय की द्राक्ष मणी जिथे मणी धरलेले होते तिथे त्याचे कशा पद्धतीने तडे जात आहेत। त्या ठिकाणी आता बुरशी आणि रोग होणार आहे। जे फुलोऱ्यावरती बाग होते त्यांचा फुलोरा गळून जातो आहे। एकेका द्राक्ष बागायतदाराला आपल्याला कल्पना आहे त्याचं 10 ते 20 लाखाच्या दरम्यान कर्ज आहे। गेल्या 4 वर्ष सातत्यानं ह्या दिवसांमध्ये होणाऱ्या पावसाचा किंवा गारपिटीचा फटका हा द्राक्ष बागांना बसलेला आहे। दुसऱ्या बाजूला डाळिंब उत्पादक असेल किंवा कांदा उत्पादक असेल यांचं सुद्धा आर्थिक नुकसान खूप मोठं झालेलं आहे। आपल्याला कल्पना आहे द्राक्ष बागायतदाराची खूप मोठी इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये भरडली जाते। खूप मोठं संकट, आर्थिक संकट द्राक्ष बागायतदारावरती येणार आहे या सगळ्यांना। आणि दुसऱ्या बाजूला डाळिंब असेल किंवा कांदा असेल या ठिकाणी कोरडवाहू जमिनीतले ज्या ठिकाणी पाणी कमी आहे विशाल, भांडवल कमी आहे, छोटा शेतकरी आहे, मात्र द्राक्ष, कांदा आणि डाळिंब याच्या माध्यमातून तो कुठेतरी स्वतः बागायतदार होण्याचा, नगदी पिकं घेण्याचा प्रयत्न करत होता। मात्र कांदा, द्राक्ष, डाळिंब ह्या सर्व फळबागांना आणि पिकांना मोठा फटका बसलेला आहे। 200 कोटीचा हा प्राथमिक अंदाज आहे। हा आकडा नक्कीच पुढे जाऊ शकतो। धन्यवाद दीप्ती या सगळ्या माहितीबद्दल। या पावसामुळे नाशिक जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे, कारण आतापर्यंत या पिकांकरता खूप मेहनत घेतलेली होती, पण आता हे पीक हातचं गेलेलं आहे। यानंतर जाऊयात कोल्हापूरमध्ये। गेल्या 3 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे पिकांसह गुराळघरं ही आता धोक्यात आलेली आहेत। विशेषतः चंदगड, राधानगरी या भागामध्ये जोरदार पाऊस झाला आणि या पावसाचा गुळाच्या उत्पादनावर काय परिणाम झालेला आहे याबद्दल सांगतोय आमचा कोल्हापूरचा करस्पॉन्डंट संदीप राजगोळकर। मराठवाड्यातल्या काही भागामध्ये दुष्काळाची परिस्थिती असताना पश्चिम महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जिल्ह्याला मात्र गेल्या 2 दिवसांपासून अवकाळी पावसानं झोडपलेला आहे आणि त्याचा परिणाम अनेक ठिकाणी आपल्याला जाणवून येतोय। आपण बघतोय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुळाचं उत्पादन केलं जातं, अनेक गुराळघरं या ठिकाणी आहेत, पण या गुराळघरांच्यावर देखील या अवकाळी पावसाचा किंवा परतीचा जो पाऊस आहे या पावसाचा परिणाम झालेला आहे। त्यामुळं गुळ उत्पादक देखील आता चिंतेमध्ये आहेत। जळानं वाळत नाही, त्यावर कायली याला 4 तास लागतात, त्यामुळे गुळाला म्हणजे कलरला मार देतोय। या गुराळघराच्या परिसरामध्ये जी उसाची चिप्पाडं असतात तीच चिप्पाडं खरं तर गुळाच्या काहिलीसाठी वापरली जातात। काहिलीच्या खाली त्याचाच विस्तव तयार केला जातो आणि त्यातूनच गुळाची निर्मिती केली जाते। आपण बघतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उसाची चिप्पाडं आहेत, उसाचा जो पाला आहे तो देखील पाला आहे, पण हा सगळा पाला गेल्या 2 दिवसात झालेल्या पावसामुळे भिजलेला आहे। त्यामुळं ज्या प्रमाणात त्या काहिलीला विस्तवाची आवश्यकता असते त्या प्रमाणामध्ये तो विस्तव मिळत नाही आणि त्यामुळेच गुळाच्या उत्पादनावर नेमका हा परिणाम झालेला आहे। पाला भिजल्यामुळं जाळ लागत नाही, कायल व्यवस्थित शिजत नाही, गुळ्याचा परिणाम होतोय, परत ऊसाची तोडणी चालत नाही, रानात चिखल होतो, त्यामुळे हे सगळं तोट्याची बाजू आहे। मोठ्या प्रमाणामध्ये जो गुळ उत्पादक जो आहे शेतकरी तो देखील आता संकटात आलेला आहे। त्याचबरोबर जी हातातोंडाशी आलेली पिकं होती, मग त्यामध्ये भात असेल, भुईमुग असेल, बटाटा असेल, सोयाबीन असेल, अशी जी पिकं होती ती देखील पिकं आता धोक्यात आलेली आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदडेसह संदीप राजगोळकर, IBN लोकमत, कोल्हापूर। सोलापूर जिल्ह्यात ऊस दरांच्या मुद्द्यावरून शेतकरी आता आक्रमक झालेले आहेत। पहिली उचल 3000 रुपये मिळालीच पाहिजे या मागणीसाठी जनहित शेतकरी संघटनेनं शनिवारी पुणे विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुरुल इथे रास्ता रोको आंदोलन केलं। ऊस दर ठरवताना केवळ साखरेचा भाव विचारात घेतला जातो, पण
टनेज मागे होणाऱ्या उपपदार्थांच्या निर्मितीचं उत्पन्न लपवलं जातं असा आरोप या आंदोलकांनी केला. तुम्ही उसाचा दर ठरवताना साखरेच्या दरावर तुम्ही उसाचा दर ठरवताय, तर ती अतिशय इतकी चुकीची भूमिका आहे राज्य सरकारची आणि केंद्र सरकारची. तर या बाबतीत उसापासून फक्त साखरच पडत नाही, तर त्या उसापासून बगॅस, मोलॅसेस कारखाना, वीज निर्मिती प्रोजेक्ट उभा करून वीज विकतो इतर संबंधितांना. पुन्हा दारू फॅक्टरी चालते, वायनरी चालते, पुन्हा इथेनॉल विथेनॉल प्रोजेक्ट बऱ्याच कारखान्यावरती आहेत. ह्याचा सगळ्यांचा सारासार विचार जर केला तर त्या माझ्या घाम घालणाऱ्या शेतकऱ्याच्या एका टनाच्या उसामाग 6 ते 6,500 रुपयाचा निव्वळ फायदा कारखान्याला असतो. त्यातले फक्त आम्ही निम्मे सुद्धा नाहीत, फक्त 45% म्हणजे 3,000ची पहिली उचल आम्ही या राज्य सरकारकडे जनित शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मागितलेली आहे. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली का ब्रेकची, आणि ब्रेक नंतर पाहूयात. शिक्षण हक्क कायदा केवळ कागदावरच, आजही ऊस तोडणी कामगारांची मुलं शिक्षणापासून वंचित. राज्यामध्ये ऊस तोडणी कामगारांचे अनेक प्रश्न आहेत. त्यापैकी एक म्हणजे मुलांच्या शिक्षणाचा. एकीकडे मुलांच्या शिक्षणासाठी कायदे आहेत, पण आजही ऊसतोडणी कामगारांची हजारो मुलं शिक्षणापासून वंचित राहतात. या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी ना सरकार घेतं ना कारखाने. अशाच गोड साखर शाळांची ही कडू कहाणी. दरवर्षी मराठवाडा विदर्भातून हजारो ऊसतोडणी कामगार पश्चिम महाराष्ट्रात दाखल होतात. या स्थलांतरामुळे त्यांच्या मुलांच्या पालनपोषणाचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे हे कामगार मुलांना आपल्या सोबत घेऊन जातात. त्या ठिकाणी हे कामगार पालं टाकून राहतात. तिथे शाळांची सोय नसते, त्यामुळे मुलांच्या शिक्षणाची परवड होते. आपल्या मुलांवरही आपल्याप्रमाणे ऊस तोडायची वेळ येऊ नये म्हणून त्यांच्या शाळेची सोय व्हावी अशी मागणी हे मजूर करतात. 6 महिने इकडे आल्यानंतर त्याला शाळा काय भेटत नाही. आमच्या पोरांना शाळा पाहिजे. या मजुरांच्या मुलांसाठी साखर शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र या शाळेत पटनोंदणी 30 सप्टेंबरच्या आधीच केली जाते. प्रत्यक्षात ऊस तोडणी कामगार ऑक्टोबर नंतर जातात. त्यामुळे या शाळांचा पट 0 दाखवला जातो आणि शाळा रद्द केल्या जातात. याचा फटका ऊस तोडणी मजुरांच्या मुलांना बसतो. 0 पटाच्या ज्या शाळा होत्या त्यांचे शिक्षक मंजूर केलेले नाही. त्यामुळं चालू वर्षी गेल्या वर्षीपासून या साखर शाळेचे जे कार्यरत किंवा मंजूर 3 शिक्षक असायचे यापूर्वीचे, की 2 उपशिक्षक आणि 1 पदवीधर, तर ते अमान्य झाल्यामुळे सध्या साखर शाळा आपल्या आमच्या तालुक्यातल्या बंद आहे. हंगामी असलेल्या ऊस तोडणीसाठी मूळ गाव सोडून आई वडिलांबरोबर मुलांना शाळा सोडून ऊस तोडायच्या ठिकाणी जावं लागतं आणि प्रत्येक वर्षी शालेय नुकसान या मुलांना सहन करावं लागतं. पोटाची खळगी भरण्यासाठी कामगारांना दूर जावं लागतं. त्यात त्यांच्या अनेक पिढ्या गेल्या. आता तरी पुढच्या पिढ्यांचं भवितव्य उज्ज्वल असावं. मच्छिंद्र टिंगरे, IBN लोकमत, बारामती. आणि यानंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर जाऊयात वसईमध्ये. जाणून घेऊयात तिथली जुनी संस्कृती. वसईची जुनी ग्रामीण संस्कृती पाहिजे असेल तर वसईतल्या माही वसई महोत्सवाला नक्कीच भेट द्यायला हवी. या महोत्सवात जुनी संस्कृती, जुनी परंपरा, जुने वाडे या माध्यमातून जुनी वसई हुबेहूब साकारण्यात आली आहे. वसईच्या चिमाजी अप्पा मैदानावर या जुन्या वसईचं दर्शन घडतंय. हा महोत्सव 23 नोव्हेंबर पर्यंत सुरू राहणार आहे. वसई किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या प्रतिकृतीही इथे साकारण्यात आल्यात. या जुन्या वसई गावाचं दर्शन घेण्यासाठी इथे स्थानिकांसह मुंबई आणि आसपासचे नागरिकही मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसतात. तर चला, गावामधला हा फेरफटका आपण इथे सांगणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.